गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिंडोरी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजार समिती वणी येथे आज उन्हाळा कांद्याची मोठी आवक झाली होती। यावेळेस दिंडोरी, कळवण, चांदवड तालुक्यातील कांदा उत्पादन शेतकरी हा वणी उपबाजार समितीत कांदा विक्रीसाठी आणत होता। परंतु एप्रिल महिन्यात व मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवीन कांदा कापला त्या टाइमला 1500 ते 1600 रुपये कांद्याला बाजार होता। आज 5 ते 6 महिने कांदा सांभाळून सुद्धा 800 रुपयांवर तर 1200 रुपयांपर्यंत प्रत्येक क्विंटल कांदा विकावा लागत असल्याने शेतकरी नाराज झालाय। म्हणून कांद्याला 2000 रुपये हमी भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पण दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजार समिती वणी या ठिकाणी आपण आता आलेलो आहे। संपूर्ण कळवण तालुका, चांदवड तालुका व दिंडोरी तालुक्यातील संपूर्ण कांद्याचा माल या ठिकाणी येत असतो आणि या ठिकाणी आज कांद्याला 800 रुपयापासून तर 1400-1500 रुपये बाजार मिळत आहे। म्हणून शेतकरी हा नाराज झालेला आहे आणि शेतकरीची एकच मागणी आहे की ज्या वेळेस आम्ही ओले कांदे कापले त्यावेळेस 1500 रुपये ते 1700 रुपये बाजार होता। 6 महिने कांदे सांभाळून सुद्धा त्यांना आज 800 रुपये विकावं लागत आहेत। आपल्याला बोलण्यासाठी शेतकरी आहेत। भाऊ काय सांगाल? काय म्हणणार, जेव्हा आमचं तयार झालेलं होतं तेव्हा 15-16 रुपये विकायचा। आता 6 महिने ठेवून सुद्धा कांदा जर 800 रुपये विकतो, आम्हाला काय त्याच्या मागे प्रोजेक्ट भेटणार? काहीच नाही भेटून नाही राहिलं। तर सरकारने याच्यावर थोडाफार विचार केला गेलेले पाहिजे। पण जो कांदा कापला त्यावेळेस 1500-1600 रुपये, तेव्हा ओला कांदा वजन पण येत होतं, नुसकं नव्हती, तेव्हा 15-16 रुपये भाव मिळत होता, पैसे चांगले भेटत होते शेतकऱ्याला। आता 4 महिने सांभाळून सुद्धा जर 8-9 रुपये कांदा तो काहीच भेटून नाही राहिला। खूप नुकसान झाली, पावसाने खूप नुकसान झाली। मला जेवढे जोपासना करू मग 2 पैसे मिळाले पाहिजे शेतकऱ्यांना। आता किती दिवस तुम्ही कांदा सांभाळला? जवळपास आता हा 4था महिना चालू, 5वा महिना चालू, 5वा महिना चालू आहे। तर एवढं पण सांभाळून मला जेवढी जोपासना करू मग थोडंफार शेतकऱ्यालाही थोडाफार पैसे मिळायला पाहिजे। जर मार्केटच नाही, काही नाही, 800-900 मार्केटमध्ये काय परवडणार आहे? भाऊ तरुण शेतकरी आता आपण एकंदरीत तुमची अपेक्षा काय आहे सरकारकडून? काय नाही, सगळे कांदे खराब झाले। आता 2 टारले तर खालच निघाले, बाकी मरर फेकले 4-5. म्हणजे झालेला खर्च तर निघाला का? झालेला खर्च निघाला नाही। आता आपल्याबरोबर सर्व शेतकरीच आहेत आणि सर्व तरुण आहेत। भाऊ आता तू शेतीकडे वळलेला आहे, काय सांगशील? काय नाही, शेतकरी जे आहे शेतकऱ्यांना बाजारभाव मिळाला पाहिजे। एकच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की शेतकऱ्यांना बाजारभाव मिळावा, एवढीच माफक अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली। कारण की ज्या वेळेस कांदा कापला त्यावेळेस 1500 ते 1700 बाजार मिळत होता। आता तरी कमीत कमी 2000 रुपये प्रति क्विंटल कांद्याला बाजार मिळावा, एवढीच अपेक्षा आहे। एस मराठी न्यूज साठी वृत्त संपादक शामराव सोनवणे, वणी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।